धाराशिवमध्ये एफडीएच्या कारवाईनंतर दुग्धजन्य पदार्थांचे दर वाढले। भेसळ विरोधी कारवाईनंतर दुग्धजन्य पदार्थांच्या बाजारामध्ये मोठा बदल। कृत्रिम दूध आणि भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा थांबल्याने अस्सल दुधाची मागणी वाढली, दरात मोठी वाढ। अकोल्यात बोगस सोयाबीन बियाणं प्रकरणी अजून 2 बियाणं कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल। शेतकऱ्यांच्या सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारीनंतर 5 तालुक्यांमध्ये आतापर्यंत 13 ठिकाणी गुन्हे दाखल। नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये ग्राहकाला दिलेल्या सूपमध्ये मेलेलं झुरळ आढळलं। तक्रारीनंतर एफडीए पथकाकडून कारवाई। अस्वच्छतेमुळे रेस्टॉरंटचा परवाना निलंबित। कुर्डवाडी पंढरपूर मार्गावर कार भिंत फोडून थेट घरात घुसल्यानं भीषण अपघात। दुर्घटनेत कारमधील 3 जखमी। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मोठा अनर्थ टळला। पुरुषाच्या मृतदेहाचे तुकडे करून ते गोणीत भरल्याचं उघडकीस। कल्याणच्या निलकंठ सोसायटीतल्या एका फ्लॅटमधली घटना। मृत व्यक्ती एका महिलेसोबत इथे राहत असल्याची प्राथमिक माहिती। मानपाडा पोलिसांकडून या प्रकरणी अधिकचा तपास सुरू। नालासोपारा पूर्वमधील नगिनदास पाडामध्ये एका व्यक्तीला हात बांधून नागरिकांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल। मुलं चोरल्याच्या संशयातून मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। गोंदिया शहरात पुन्हा एकदा अस्वल दिसलं। रात्रीच्या वेळेला नागरी वस्तीत फिरताना अस्वल सीसीटीव्हीत कैद। लोकांमध्ये भीतीचं वातावरण। अस्वलाला जेरबंद करून जंगलात सोडण्याची मागणी। पुण्याच्या रांजणगावमध्ये टेम्पो चालकाचा अपघात। टेम्पो आणि रॅम्पच्या मध्ये अडकल्यानं चालकाचा मृत्यू। परिसरात हळहळ व्यक्त। या प्रकरणी रांजणगाव पोलिसांकडून अधिक तपास सुरू। कोल्हापूरमधील फुटबॉल प्रेमींनी स्पेनच्या खेळाचं केलं कौतुक। मात्र स्पेनच्या विजयामुळे कोल्हापूरमधील अर्जेंटिना आणि मेस्सीचे फॅन काहीसे नाराज। कोल्हापूरकरांनी भर पावसात उभं राहून फुटबॉलचा लुटला आनंद। नागपूरच्या पिटेसूर गोरेवाडा रोडवर दरोडेखोरांकडून रिक्षा चालकाची चाकून भोसकून हत्या। लुटीला विरोध केल्यानं हल्ला झाल्याची माहिती। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना शाही स्नान। पालखी सोहळा इंदापूर तालुक्यात दाखल। भक्तिमय आणि उत्साही वातावरणात शाही स्नान या नयनरम्य सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हजारो वारकऱ्यांची आणि भाविकांची निरातिरी मोठी गर्दी। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन संवर्धनाचं काम पूर्ण। आषाढी यात्रेत भाविकांना मंदिराचं आकर्षक असं नवं रूप पाहायला मिळणार। रोषणाईमुळे ऐतिहासिक वैभव अधिकच खुलल्याचं चित्र। सिन्नरमध्ये मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनींची अश्लील वर्तन। आरोपी शिक्षक मच्छिंद्र राजाराम सांगळे विरोधात गुन्हा दाखल। सांगळे एका नामांकित संस्थेच्या माध्यमिक शाळेचा मुख्याध्यापक। वाशिम जिल्ह्यातील जयपूर गावाला केळी लागवडीतून मिळाली नवी ओळख। सिंचन सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतकऱ्यांकडून लाखोंचं उत्पन्न। जयपूर गाव केळीचं गाव म्हणून नावरूपास। 33 केव्ही नवीन वीज वाहिनीवरील 10 लाखांची विद्युत तार चोरीला। धुळे तालुक्यातील कुंटाणे ते न्याहळोद दरम्यानचा प्रकार। धुळे पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा।